प्रश्न 1. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला? ए. 28 नोव्हेंबर 1827, बी. 11 एप्रिल 1827, सी. 12 जानेवारी 1863, डी. 5 सप्टेंबर 1888. उत्तर आहे बी. 11 एप्रिल 1827. प्रश्न 2. महात्मा फुले यांनी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? ए. चळवळ स्वातंत्र्याची, बी. शेतकऱ्यांची चळवळ, सी. अस्पृश्यता निवारण चळवळ, डी. सत्यशोधक समाजाची चळवळ. उत्तर आहे डी. सत्यशोधक समाजाची चळवळ. प्रश्न 3. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? ए. सावित्रीबाई फुले, बी. रमाबाई रानडे, सी. लक्ष्मीबाई टिळक, डी. अहिल्याबाई होळकर. उत्तर आहे ए. सावित्रीबाई फुले. प्रश्न 4. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजासाठी काम केले? ए. ब्राह्मण समाजासाठी, बी. दलित आणि शोषित समाजासाठी, सी. व्यापारी वर्गासाठी, डी. मुस्लिम समाजासाठी. उत्तर आहे बी. दलित आणि शोषित समाजासाठी. प्रश्न क्रमांक 5. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? ए. 1857, बी. 1873, सी. 1885, डी. 1890. उत्तर आहे बी. 1873. प्रश्न 6. महात्मा फुले यांनी कोणत्या विषयावर पुस्तक लिहिले? ए. गुलामगिरी, बी. गीता रहस्य, सी. केशवसुतांची कविता, डी. हिंद स्वराज. उत्तर आहे ए. गुलामगिरी. प्रश्न 7. महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? ए. 1890, बी. 1888, सी. 1917, डी. 1920. उत्तर आहे ए. 1890. प्रश्न क्रमांक 8. महात्मा फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. भारतीय संविधानाचे शिल्पकार, बी. भारतीय स्वातंत्र्याचे जनक, सी. भारतीय सामाजिक सुधारणांचे जनक, डी. भारतीय काव्यांचे जनक. उत्तर आहे सी. भारतीय सामाजिक सुधारणांचे जनक. प्रश्न क्रमांक 9. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? ए. पुणे, बी. सातारा, सी. नाशिक, डी. कोल्हापूर. उत्तर आहे ए. पुणे. प्रश्न क्रमांक 10. महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे सुरू केली? ए. सातारा, बी. पुणे, सी. मुंबई, डी. नाशिक. उत्तर आहे बी. पुणे. प्रश्न 11. महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकात गुलामगिरीवर टीका केली? ए. शेतकऱ्यांचा आसूड, बी. गुलामगिरी, सी. सत्यार्थ प्रकाश, डी. हिंद स्वराज.
उत्तर आहे बी. गुलामगिरी. प्रश्न 12वा. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ए. स्वातंत्र्यप्राप्ती. बी. जाती निर्मूलन. सी. केवळ शिक्षणाचा प्रसार. डी. व्यापाराला चालना देणे. उत्तर आहे बी. जाती निर्मूलन. प्रश्न क्रमांक 13. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजात जन्म घेतला? ए. ब्राह्मण. बी. माळी. सी. चांभार. डी. मराठा. उत्तर आहे बी. माळी. प्रश्न क्रमांक 14वा. महात्मा फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी काय सुरू केले? ए. मंदिर प्रवेश. बी. पुनर्विवाहाचा प्रचार. सी. स्त्री शिक्षण. डी. दोन्ही बी व सी. उत्तर आहे डी. दोन्ही बी व सी. प्रश्न 15वा. महात्मा फुले यांचे बालपणाचे नाव काय होते? एक. गोपाळ कृष्ण. बी. गोविंदराव. सी. ज्योतिराव गोविंदराव फुले. डी. महादेव गोविंद रानडे. उत्तर आहे सी. ज्योतिराव गोविंदराव फुले. प्रश्न 16वा. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेत मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षिका कोण होत्या? ए. रमाबाई रानडे. बी. सावित्रीबाई फुले. सी. आनंदीबाई जोशी. डी. लक्ष्मीबाई टिळक. उत्तर आहे बी. सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 17वा. महात्मा फुले यांच्या विचारांना काय म्हणतात? ए. गांधीवाद. बी. फुलेवाद. सी. आंबेडकरवाद. डी. मार्क्सवाद. उत्तर आहे बी. फुलेवाद. प्रश्न क्रमांक 18. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी कोणते पुस्तक लिहिले? ए. गुलामगिरी. बी. शेतकऱ्यांचा आसूड. सी. सत्यशोधक समाज. डी. गीता रहस्य. उत्तर आहे बी. शेतकऱ्यांचा आसूड. प्रश्न क्रमांक 19. महात्मा फुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुण्यात कोणते स्मारक बांधले गेले? ए. वेशभूषा संग्रहालय. बी. ज्योतिबा फुले वाडा. सी. शिवाजी मंदिर. डी. संविधान भवन. उत्तर आहे बी. ज्योतिबा फुले वाडा. प्रश्न क्रमांक 20. महात्मा फुले यांनी कोणत्या धर्मग्रंथावर टीका केली? ए. गीता. बी. वेद. सी. मनुस्मृती. डी. पुराण. उत्तर आहे सी. मनुस्मृती.